खुनाचा प्रयत्न करणारा 21 वर्षीय आरोपी सत्येंद्र महेंद्र खरवार याला अंबड MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश येथील महू जिल्ह्यातील अलीनगर या ठिकाणी राहत असणारा आरोपी खरवार पाहिजे असलेला आरोपी अनेक वर्षांपासून फरार होता। त्याच्यावर उत्तर प्रदेश सरकारने 50,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते। खुनाचा प्रयत्न असे तब्बल 13 ते 14 गुन्हे करून तो फेब्रुवारी 2025 ला नाशिकमध्ये आला। नाशिकमध्ये तो अंबड MIDC मधील एका खासगी कंपनीत कामाला लागला। मात्र सदर आरोपीची माहिती चुंचाळे पोलिसांना प्राप्त होताच त्याला एका कंपनीतून ताब्यात घेण्यात आले। वाराणसी STFचे उत्तर प्रदेश येथून एक टीम या ठिकाणी आरोपीच्या शोधात आलेली होती। सदर आरोपीचं नाव आहे सत्येंद्र महेंद्र खरवार। हा 167/2024 कोपागंज पोलीस ठाणे येथून तो फरारी होता। त्याच्यावर खून आणि खुनाचा प्रयत्न असे 13 ते 14 गुन्हे दाखल होते। त्याच्यावर UP गव्हर्नमेंटने 50,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेले होते। सदर आरोपी हा आमच्याकडे एका कंपनीत काम करत असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली। सदर ठिकाणी आमचे DB पथकाचे श्री ढाकणे आणि कांदळकर या ठिकाणी गेले। त्यांनी सदर आरोपीचा शोध घेतला। तो त्या ठिकाणी मिळून आला। त्याला शिताफीने पकडून STF वाराणसी यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। साधारण सर किती दिवसापासून नाशकात वास्तव्यास होता, काय नेमका प्रकार? तो नाशकात फेब्रुवारी 2025 पासून आला असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। तसेच सदर कंपनीत तो गेले 4 दिवसापासून काम करत असल्याची माहिती प्राप्त आहे। त्याच्यावर कोणकोणते गुन्हे आहेत सर? त्याच्यावर खून आणि खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत। आपल्याकडे तो 307 या गुन्ह्यामध्ये तो पाहिजे आरोपी होता। त्याला त्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई MIDC पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाचे जनार्दन ढाकणे, अर्जुन कांदळकर यांनी केली आहे। आरोपीस पुढील तपासासाठी STR युनिट वाराणसी उत्तर प्रदेश यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक।